अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ. तर सर्वांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला स्वामी पुण्यतिथीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. तर नेहमीप्रमाणेच आज स्वामींची पुण्यतिथी आहे. मी स्वामींची अशा प्रकारे सकाळीच लवकर पूजा वगैरे केलेली आहे. स्वामींना माझ्याकडे मूर्ती नाही आहे, परंतु फोटो असल्यामुळे मी स्वामींना छान असं पुसून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यांना मी चंदनाचा टिळा लावलेला आहे. नंतर मी त्यांना हिना अत्तर लावून घेतलं, पुरुष सुक्त म्हटलं, स्वामींचे आवडते पदार्थ बनवलेत. त्यानंतर त्यांना छान असं फुलांनी तिथे मी सगळ्या देवांना फुलं अर्पण केली आणि स्वामींची अशा प्रकारे मी पूजा केली आज. आणि त्यानंतर मी केंद्रातही जाणार आहे, जिथे 10:30ची आरती आहे त्या ठिकाणी मी आज केंद्रात जाणार आहे. तर बघा मी केलेली पूजा आणि स्वामींच्या आशीर्वादाने आपलं सगळंही चांगलं होत असतं. तर मग स्वामींना पहिला मान असतो, त्यामुळे मी स्वामींची सगळ्यात आधी पूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर आता मी केंद्रात जाणार आहे. तर तुम्हाला ते पुढे व्हिडिओ दाखवतेस. मी केंद्रात गेल्यानंतरही तुम्हाला तिथलं जे स्वामी पुण्यतिथीचा उत्सव आहे तोही तुमच्याशी शेअर करणार आहे. तर स्वामींच्या दर्शनानेच केंद्रात पहिलं पाऊल टाकलं. आज स्वामींची पुण्यतिथी होती, त्यामुळे तेथील वातावरण खूप छान भक्तिमय वातावरण होतं. त्यामुळे स्वामींचं छान दर्शन झालं, कारण बरेच सेवेकरी स्वामी समर्थ पारायणाला बसलेले होते गुरुचरित्राच्या. तर त्यांचा आज शेवटचा दिवस होता, जो सप्ताहातील शेवटचा दिवस गुरुचरित्र पारायणातला. तर सगळेही सेवेकरी अशा पद्धतीने नैवेद्य दाखवण्यासाठी औदुंबराजवळ आलेले होते. जवळजवळ 13 नैवेद्य होते, प्रत्येक देवांना नैवेद्य होता. तर नैवेद्याची तयारी चालू होती. बरेच जण आपल्या पद्धतीने येऊन नैवेद्य दाखवत होता, कारण आज शेवटचा दिवस असल्यामुळे तेथील वातावरण हे खूप छान भक्तिमय वातावरण होतं आणि एक छान प्रकारे समाधानही होत असतं, कारण आपण 7 दिवस स्वामींची सेवा करत असतो आणि शेवटचा दिवस तो आपला पारायणाचा असतो. स्वामींना एकच प्रतिज्ञा आहे, कष्ट तर मनापासूनच करणार आहे, परंतु त्या कष्टाला साथ तुमची हवी आहे आणि प्रत्येक कामात तुमची साथ हवी आहे, कारण अशक्यही शक्य करणारे फक्त स्वामीच आहे. तर अशा पद्धतीने इथे स्वामींचे सगळेही याग वगैरे झालेले होते. तर आज शेवटचा दिवस असल्यामुळे सगळेही सेवेकरी तिथे भक्तिमय वातावरणात सगळेही स्वामींच्या दर्शनासाठी आलेले होते आणि सप्ताहाचा शेवटचा दिवस होता. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने हे स्वामी पुण्यतिथी साजरी केली तेही सांगा. तर बघा अशा पद्धतीने मी केंद्रात गेल्यानंतर इथे छान असं वातावरण होतं आणि छान असा 7 दिवसांचं पारायण छान झालेलं होतं.